पौलाचं करिंथकरास पहिलं पत्र अध्याय 5 वचन 18 आणि 19 मी वाचतो. कान देऊन ऐका. मी तुम्हाकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत, तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईन. तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्ताचा अतिशय प्रभावी शिष्य पौल करिंथ येथील मंडळीला, चर्चला हे पत्र लिहित आहे आणि तिथल्या विश्वासू लोकांना हे तो पत्र लिहित आहे आणि तो सांगत आहे की मी तुम्हाकडे येत नाही असे पाहून कित्येक लोक फुगले आहेत. फुगले आहेत म्हणजे तुम्हाला कळतं. परंतु प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकर येईन. मी फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा येशूचा शिष्य अतिशय प्रभावी होता, अतिशय सामर्थ्यशाली होता आणि त्याने झंझावाताप्रमाणे येशूचं कार्य केलं. पौल रानावनात गेला, वाळवंटात गेला, देशोदेशी फिरला, नगरानगरात गेला, शहरोशहरी गेला, गावोगावी गेला आणि पौलाने येशूचं नाव गाजवलं, येशूची सुवार्ता गाजवली आणि तो केवळ बोलला नाही, तर त्याने देवाचं सामर्थ्य लोकांसमोर सादर केलं आणि तो जिथे जायचा तिकडे लोकांना येशूकडे खेचायचा, कारण तो जिवंत देवाचं सामर्थ्य लोकांसमोर सादर करायचा. अनेक चमत्कार घडायचे, अनेक लोक आजारातनं मुक्त व्हायचे आणि लोक देवाचं सामर्थ्य डोळ्यात देखत पाहायचे आणि मग ते येशूवर विश्वास ठेवायचे. असा हा येशूचा अतिशय प्रभावी शिष्य होता पौल. आणि तो ह्या करिंथ येथील मंडळींना सांगत आहे की मी तुमच्याकडे येत नाही असं पाहून तुमच्यापैकी कित्येक लोक फुगले आहेत, रागावले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, मी पौलाविषयी तुम्हाला अशासाठी सांगितलं की जेव्हा एखादा येशूचा शिष्य अतिशय प्रभावीपणे कार्य करतो, तेव्हा त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचे व्यवहार, त्याची प्रत्येक कृती, त्याचे विचार, त्याच्या भावना समजून घेणं जगाला कठीण जातं. हालेलुया. कारण त्याला वेगळ्या जगामध्ये राहावं लागतं, त्याला आत्मिक जगामध्ये राहावं लागतं, त्याला विश्वासाच्या जगात राहावं लागतं, त्याला श्रद्धेच्या जगात राहावं लागतं आणि म्हणून त्याचं सगळंच वेगळं असतं आणि अशा माणसाला समजून घेणं सोपं नसतं. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्ती इतिहासामध्ये पौलासारखा प्रभावी शिष्य झाला नसेल. एवढं प्रचंड कार्य देवाने त्याच्या हातून करून घेतलं, परंतु ह्या पौलाचं बोलणं आणि वागणं हे सामान्य माणसाला अगम्य होतं, न समजणारं होतं. मी तुम्हाकडे येत नाही असं पाहून तुमच्यापैकी कित्येक जण फुगले आहेत, म्हणजे रागावलेले आहेत, परंतु प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे येईन. हालेलुया. प्रभूची इच्छेबाहेर मी काही करू शकत नाही. मी तुमच्याकडे आलो नाही याचं कारण प्रभूची इच्छा तशी नव्हती. प्रभूची इच्छा असती तर मी तुमच्याकडे पोहोचलो असतो, परंतु प्रभूची इच्छा नव्हती म्हणून मी आजवर पोहोचलो नाही. आणि प्रभूची इच्छा असेल तरच मी तुमच्याकडे येऊ शकतो, नाहीतर मी तुमच्याकडे येऊ शकत नाही.
हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा मनुष्य येशूचं कार्य प्रभावीपणे करू लागतो, जोरदारपणे करू लागतो, जोमदारपणे करू लागतो, वणव्याप्रमाणे करू लागतो, तेव्हा तो जे काही बोलतो आणि जे काही करतो ते पूर्णपणे प्रभूच्या इच्छेप्रमाणे असतं. प्रभूच्या इच्छेप्रमाणे गेल्याशिवाय कोणीही जोरदार कार्य करू शकत नाही. येशूचं कार्य जोरदार करायचं असेल तर जे काही करणार तुम्ही ते प्रभूच्या इच्छेप्रमाणे करायला पाहिजे. प्रभू सांगतो त्याप्रमाणे करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीही बदल न करता करायला पाहिजे, तडजोड न करता. मला जर प्रभूने सांगितलं जा आणि तिकडे उभा राहून प्रवचन दे, तर मी प्रभूचं ऐकायला पाहिजे. माझ्या बुद्धीला पटणार नाही, मला नाही पटत ते. मी तिकडे कशाला उभा राहू, मी इकडे मध्ये उभा राहायला पाहिजे. पण प्रभू जर मला सांगतो तिकडे जाऊन उभा राहा, तर मला तिकडे जाऊन उभं राहायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा एखादा येशूचा शिष्य अतिशय प्रभावीपणे काम करतो, जोरदारपणे काम करतो, तेव्हा निश्चितपणे 100% तो प्रभूच्या इच्छेप्रमाणे जात असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा माणसाची भावना, विचार, मतं, त्याची चालचलणूक, त्याची वागणूक, त्याचं बोलणं चालणं, त्याच्या कार्यपद्धती समजून घेणं कठीण असतं. मी एक उदाहरण देतो. दरने अधूनमधून गुरुवारच्या दिवशी ह्या केंद्रामध्ये सहभागिता शिबिर असतं. आणि या सहभागिता शिबिरामध्ये पुष्कळ लोक येतात आणि मी त्यांना भेटतो. आणि काही माणसं माझ्यासमोर आली की मी हा हात ठेवायच्या अगोदर ते पडतात, उठून जातात, पडतात, उठून जातात. आणि अचानक एक माणूस येतो आणि मी त्याला सांगतो बसा इकडे. आणि मागचे लोक चकित होतात, एवढी माणसं आली, ब्रदर त्यांच्याशी एक शब्दही बोलले नाहीत, फक्त डोक्यावर हात ठेवला किंवा हात ठेवला सुद्धा नाही. आणि ह्या बंधूला ब्रदरने खुर्चीत बसवल्याचं कारण काय? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभूची इच्छा असली तर मी त्याच्याशी बोलणार, प्रभूची इच्छा नसली तर मी बोलणार नाही. मला आतून प्रभूने सांगितलं ह्या माणसाशी बोल, तर मी बोलणार. हालेलुया. एखादी तरुण मुलगी येते आणि तिच्या संपूर्ण शरीरावरती पांढरे डाग असतात. आणि मी तिला विचारतो कधी तुझ्या अंगावर हे डाग आले? तुझ्या एकटीच्या अंगावर आहेत की तुझ्या बहिणीच्या अंगावर पण आहेत? तुझ्या आईवडिलांच्या अंगावर पण डाग आहेत का? तू ह्या केंद्रात कधीपासून प्रार्थनेला येतेस? इथे यायला लागल्यापासून तुझे डाग कमी झाले का? तेव्हा मागची माणसं मग बघतात, एवढे लोक येऊन गेले, ब्रदर कुणाशी बोलले नाहीत आणि ह्या मुलीशी का बोलतात? त्यांना नाही कळणार मी तिच्याशी का बोलतो. तिचं दुःख आणि दुसऱ्या माणसाची दुःख याच्यात फरक आहे. एक असा तगडा माणूस येतो आणि मला सांगतो मला ब्लड प्रेशरचा आजार आहे. ठीक आहे, मी प्रार्थना करतो, प्रार्थना केली, तो निघून गेला. दुसरा माणूस येतो, ब्रदर माझे 2 लाख रुपये कुठेतरी अडकलेले आहेत, प्रार्थना करा ते परत मिळावे म्हणून. मी प्रार्थना केली, तो निघून गेला. आता ह्या लोकांची दुःख आणि या मुलीचं दुःख ह्याच्यात केवढा फरक आहे. कोणाचे 2 लाख अडकले आहेत, कोणाचे 5 लाख अडकले आहेत. कोणी घर घेतलेलं आहे ते अजून हातात आलेलं नाही आहे, कोणाच्या मुलाला नोकरी मिळत नाही आहे, आणि कोणाचा नवरा दुबईला गेलेला आहे, एकदा जाऊन आला पुन्हा जाणार, विजा मिळत नाही. ही सगळी दुःख आणि त्या तरुण मुलीचं दुःख सारखं आहे का? तिच्या अंगावर पांढरे डाग आलेले आहेत, तिला लग्नाची अजिबात आशा नाही आहे, तिचं आयुष्य तिला आईवडिलांच्या घरी काढायचं आहे. कामाला गेली तर नोकरीच्या ठिकाणी लोक तिला हसतायत. जगात असून नसल्यासारखं तिचं जीवन आहे. तिचं दुःख पाहून मला आतून आवाज येतो, तिच्याशी बोल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, जेव्हा येशूचा शिष्य अतिशय प्रभावीपणे कार्य करायला लागतो तेव्हा तो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, देव सांगेल तसं वागतो आणि क्षणाक्षणाला तर देवाचं ऐकावं लागतं. हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. परंतु त्याचे वागणं जे आहे ते त्याच्या बरोबरच्या लोकांना मात्र भावत नाही, रुचत नाही, पचत नाही आणि मग खटके उडायला लागतात. संघर्षाला सुरुवात होते. हालेलुया, 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 हालेलुया. संघर्षाला सुरुवात होते. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचा शिष्य जेव्हा प्रभावीपणे काम करतो तेव्हा त्याचं बोलणं, त्याची वागणूक आणि त्याचं जे काही सगळं आहे ते समजून घेणं शेजारच्यांना, जवळच्यांना, त्याच्या बरोबर राहणाऱ्यांना जमत नाही. आणि इथे असंच घडलेलं आहे. मी तुम्हाकडे येत नाही म्हणून तुमच्यापैकी कित्येक लोक फुगले आहेत, रागावले आहेत. पण मी काय येत नाही आहे? कारण प्रभूने मला पाठवलं नाही आहे. प्रभूने पाठवलं असतं मी आलो असतो. प्रभूची इच्छा नाही आहे मी तुमच्याकडे यावं म्हणून मी आलो नाही आहे. पण हे तुम्हाला समजत नाही आहे, तुम्ही रागावलेला आहात. येशूचं कार्य समजून न घेता पुष्कळ लोक फुगतात. माणसं काय करतात? फुगतात. माणसं काय करतात? फुगतात. मी नुसतं रागावणार नाही म्हणणार. रागावण्यापेक्षा एक शब्द भारी आहे, रुसवा. काय? रुसवा. रागावणे आणि रुसवा करण्याच्यात फरक आहे. लोक काय करतात? रुसवा करतात आणि फुगतात. हालेलुया. आणि फुगणारी माणसं कशी दिसतात? त्यांचे ओठ कधीही समप्रमाणात विभागले जात नाहीत. माणूस जेव्हा मनाचा सरळ असतो तेव्हा त्याचे ओठ समप्रमाणात विभागतात, समप्रमाणात प्रसारण पावतात. असे बघा, जेवढा ह्या बाजूला तेवढा ह्या बाजूला असेल तर माणूस सरळ आहे. तुम्ही हसताना जेवढा भाग ह्या बाजूला तेवढा भाग ह्या बाजूला पाहिजे, माणूस सरळ आहे. नाही तर काही लोक कसे हसतात बघा, काही लोक कसे हसतात बघा. हा ओठ वर, हा खाली. मला जमतच नाही, कारण मी तसं कधी वागलो नाही. अशा लोकांचं काय खरं नाही. म्हणजे आत एक बाहेर वेगळं. हालेलुया. तुमचं मन सरळ असेल, ओठ बरोबर पसरणार, दोन्ही बाजूला सारखे, दोन्ही बाजूला सारखे. आणि ज्यांचं वाकडं असतं हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूच्या कार्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. कारण येशूच्या कार्यात जे लोक भाग घेतात ते फुगतात. काय करतात? फुगतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मोठी माणसं किंवा उच्च पदस्थ येशूच्या कार्यात का भागीदार होत नाहीत, भाग घेत नाहीत? कारण त्यांना इकडे मानाचं स्थान मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. त्यांनी प्रवेश केला, त्यांना खुर्ची मिळाली नाही की ते अस्वस्थ होतात. खुर्ची नाही मला, बरोबर. आणि आम्ही जर खाली बसवलं तर ते फुगणार. काय होणार? फुगणार. तुमच्यापैकी किती लोक फुगतात त्याने हात वर करायचा आहे. तुम्हाला एकसारखा फुगवा येतो का? मराठीमध्ये शब्द आहे रुसवा, फुगवा. बरोबर. नीट कान देऊ नाही का? पौल म्हणतो मी तुम्हाकडे येत नाही असं पाहून तुमच्यापैकी कित्येक लोक फुगले आहेत. काय झालंय? फुगले आहेत म्हणजेच रागावले आहेत. मी मुद्दाम रागावणे शब्द वापरणार नाही. रागावणे आणि फुगण्यात थोडासा फरक आहे. रुसवा, फुगवा, रुसवा, फुगवा. हालेलुया. पण जेव्हा येशूचा शिष्य अतिशय प्रभावीपणे काम करतो तेव्हा त्याचं बोलणं आणि वागणं समजून घेणं लोकांना जमत नाही. हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचा शिष्य जेव्हा प्रभावीपणे काम करतो तेव्हा त्याचं बोलणं लोक समजून घेऊ शकत नाहीत, त्याचं वागणं लोक समजून घेऊ शकत नाहीत. आणि मी तुम्हाकडे येत नाही म्हणून तुमच्यापैकी कित्येक लोक फुगले आहेत. पण मी काय येत नाही आहे? कारण मला देव पाठवत नाही आहे म्हणून मी येत नाही आहे. देवाची इच्छा असली तर मी येईन, पण हे लोक समजून घेऊ शकत नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता जे काही मी सांगतो ते नीट कान देऊ नये का? हा फुगण्याचा स्वभाव जो आहे तुमच्यापैकी किती लोकांचा आहे, तुम्ही आज आत्मपरीक्षण करा. लोक काय सांगणार? माझी बायको फुगणारी आहे, माझा नवरा फुगणारा आहे. नवऱ्याविषयी बायकोविषयी नाही, स्वतःविषयी बोला. बायको फुगणारी आहे ना, बायको आणि देव बघून घेईल. आता तुम्ही स्वतःविषयी बोला. कारण या फुगण्याच्या स्वभावामुळे पुष्कळ लोक जे आहेत त्यांना देवाचं सत्य मिळालं नाही, त्यांना देव मिळाला नाही, त्यांना आजारमुक्ती मिळाली नाही. जे लोक असे फुगतात, मी रागावणार शब्द वापरणार नाही, फुगणे म्हणजे तुम्हाला नक्की कळतं काय ते. जे लोक फुगतात, ज्यांच्या स्वभावामध्ये फुगवा आहे आणि रुसवा आहे, त्यांना देवाचं सत्य मिळणार नाही, त्यांना आजारमुक्ती नाही, त्यांना देवाचे आशीर्वाद नाहीत, तेव्हा त्यांना तारण नाही आहे. कारण ते जाणून बुजून देवापासून दूर जातात. अशा लोकांचं अपरिमित नुकसान होतं, अपरिमित हानी होते, न मोजता येणारी हानी होते. तुमच्या स्वभावामध्ये हा फुगवा असेल तर काढून टाका. त्यांच्या फुगण्याच्या स्वभावामुळे ते देवापासून दूर गेलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. जो म्हणतो हा कोण मला शिकवणार, ही कोण मला शिकवणार, तो माणूस कधी सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही, सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचं नुकसान, नुकसान आणि नुकसान होणार. नम्रता लागते. ज्याच्याकडे नम्रता नाही तो रुसणार आणि फुगणार. हालेलुया. आज इकडे एखादा एक बंधू आला असेल, तो मोठा कोणीतरी उच्च पदस्थ असेल, मोठ्या कंपनीचा मॅनेजर असेल, आणि त्याला कोणी चहा दिला नाही, त्याला कोणी जेवण दिलं नाही की तो फुगू शकतो. हालेलुया, हालेलुया. पण लक्षात ठेवा, फुगणारा माणूस स्वतःचं नुकसान करून घेतो. जो फुगतो आणि रुसवा करतो तो स्वतःचं नुकसान करून घेतो. कारण अशा लोकांना कधीही सत्य मिळत नाही. तुम्हाला सत्य हवं असेल, नम्रपणे सगळं स्वीकारा, फुगू नका, रुसू नका, रागावू नका. मी येत नाहीये पाहून तुमच्यापैकी कित्येक लोक फुगले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असे अनेक प्रसंग येतात की आपल्याला राग येऊ शकतो, फुगवा येऊ शकतो. असे अनेक प्रसंग येऊ शकतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी येत नाही असं पाहून तुमच्यापैकी कित्येक लोक फुगले आहेत. पण प्रभूची इच्छा असली तर मी येईन. प्रभूची इच्छा नव्हती म्हणून मी आलो नाही. तुम्ही कसं समजून घेणार आहे? तुम्हाला समजणार नाही मी का आलो नाही. प्रभू येशूच्या कार्यामध्ये पुष्कळ लोक मागे पडले, पुढे जाऊ शकत नाहीत, कारण ते फुगतात. हा फुगण्याचा स्वभाव, ही फुगण्याची वृत्ती, यामुळे लोक पुढे जाऊ शकत नाहीत. हालेलुया. मी येशूकडे आलो त्या दिवसापासनं मी नम्रतेने राहिलो, फुगलो नाही. किती अपमान झाले तरी फुगलो नाही. कधी कधी मला जास्त कळतं समोरच्यापेक्षा, पण देव म्हणतो तू बोलू नकोस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाकडे येत नाही असं पाहून कित्येक जण फुगले आहेत. तेव्हा मी प्रभूची इच्छा असली तर मी येईन, पण आल्यावर त्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. कारण अशा लोकांकडे सामर्थ्य नसतं. हालेलुया,
फुगणाऱ्यांना देव सामर्थ्य देऊ शकत नाही. आणि जे रागावतात आणि फुगतात त्यांचं स्वतःचं नुकसान होतं. हालेलुया. ते सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्या सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर रुसवा आणि फुगवा बाजूला केला पाहिजे. मी तिला कशाला भेटायला जाऊ, मी त्याला कशाला भेटायला जाऊ, तो एवढा कोण लागून गेला, तो एवढा कोण लागून गेला, तर तसाच राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकदा एक बंधू इकडे उभा होता प्रार्थनेला आणि त्याच्यासमोर दुसरा बंधू उभा होता. प्रार्थना सुरू झाली आणि समोरचा बंधू पडायला गेला. आता त्याला काय माहिती तो असं तेव्हा हा जो होता हा ढकलला, हे नीट उभा राहा. आज त्याला माहीत पण नाही, तो असं तो मागून ढकलतोय, हे नीट उभा राहा. त्याला माहीत पण नाही आहे. ज्याच्यावर तुम्ही रुसला आहात तो स्वर्गात आहे, तुम्हीच नरकात चाललात. त्या माणसाला माहीत पण नाही की त्याला मागून कोण ढकलतोय, तो आपला आणि हा ढकलतोय, हे नीट उभा राहा, हे नीट उभा राहा. आणि एवढा रागावलेला आहे, त्याच्या भुवया अशा वर चढलेल्या आहेत, हे नीट उभा राहा. अरे तू नरकात चाललास, तो स्वर्गात आहे. तो आपला, तो स्वर्गात आहे आणि हा रागावला ढकलतोय ढकलतोय मागणं, नीट उभा राहा. हालेलुया. जो रुसवा आणि फुगवा करतो तो स्वतःला नरकात घेऊन जातो, पण ज्याच्यावर तो रुसवा आणि फुगवा करतो तो मात्र स्वर्गात असतो. हालेलुया, हालेलुया. संपूर्ण जगामध्ये आणि आजवरच्या ख्रिस्ती इतिहासामध्ये रुसव्याने आणि फुगव्याने प्रचंड नुकसान झालेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल म्हणतोय की मी येईन तेव्हा तुमच्या बोलण्याकडे पाहणार नाही, तुमच्या सामर्थ्याकडे पाहीन. कारण तुमच्याकडे सामर्थ्य नाही आहे मला माहीत आहे. तुम्ही जर रुसता आणि फुगता तर तुमच्याकडे सामर्थ्य कसं असणार. हालेलुया. जेव्हा आपण रुसतो आणि फुगतो तेव्हा आपण ज्ञानाचे दरवाजे बंद करतो. आपण स्वतःहून ज्ञानाचे दरवाजे बंद करतो. ज्ञान आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. जो नम्रपणे राहतो आणि रुसत नाही आणि फुगत नाही त्याला ज्ञान मिळतं. नम्रतेद्वारेच ज्ञान आहे. रुसण्या फुगण्याने ज्ञान मिळत नाही. कारण जिकडे ज्ञान मिळायचं तिकडे आपण जातच नाही. जिकडे ज्ञान मिळायचं तिकडे आपण जातच नाही आहोत. हालेलुया, हालेलुया. आज हे प्रवचन तुम्ही ऐकत असताना आत्मपरीक्षण करा, माझ्यामध्ये रुसवा आहे का, फुगवा आहे का. आणि आज प्रभूला रडून सांगा, माझ्यातनं हा रुसवा आणि फुगवा काढून टाक, नाहीतर माझं नुकसान होईल आणि कदाचित सार्वकालिक नुकसान होईल. सार्वकालिक नुकसान म्हणजे देवाच्या स्वर्गात न पोहोचणं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू चालला होता आणि रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते. त्यांनी सांगितलं, दाविदाचे पुत्र आमच्यावर दया करा. येशू उभा राहिला. सुरुवातीला उभा राहिला नाही, नंतर उभा राहिला. उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं, त्यांना माझ्याजवळ आणा. काय म्हणाला? त्यांना माझ्याकडे आणा. ते म्हणतील आम्ही कशाला जाऊ, हां त्याने यायला पाहिजे, तो देव आहे ना, त्याने यायला पाहिजे. असं बोलले का ते? आम्ही कशाला जाऊ, आम्ही कशाला जाऊ त्याच्याकडे, आम्ही कशाला जाऊ तिकडे, तो देव आहे ना, त्याने यायला पाहिजे. त्यांना माझ्याकडे आणा ह्याला फार मोठा अर्थ आहे. कोणताही माणूस सांगेल येशू त्या दोन आंधळ्यांकडे 4 पावलं चालत का गेला नाही. तुमचं डोसकं मला माहीत आहे, बरोबर आहे, डोसकं हे डोसक्यातनं आलं. काय डोसक्यातनं आलं? की येशू त्या आंधळ्याकडे 4 पावलं चालत का गेला नाही, हे तुमचं डोसकं बोलतं. पण येशू कोण आहे? देव आहे. माणूस आपली जागा हरवून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे. येशू म्हणतो तुम्ही माझ्याकडे या. तो देव आहे, त्याने जागा सोडलेली नाही आहे. 4 पावलं चालत गेला नाही, तिकडेच उभा राहिला. त्यांना माझ्याकडे आणा.
आणि आणल्यावर मग प्रश्न विचारला, तुमच्यासाठी मी काय करू? देवाचं बोलणं सगळ्यांना समजू शकत नाही, देवाची कृती सगळ्यांना समजू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचा शिष्य जेव्हा अतिशय प्रभावीपणे काम करतो तेव्हा त्याचं बोलणं आणि त्याचं वागणं लोकांना समजत नाही. आणि मग लोक काय करतात? रुसतात आणि फुगतात. पण रुसून आणि फुगून ते काय करतात? स्वतःचं नुकसान करून घेतात. तुमच्या बाबतीत हे कधीच घडू नये म्हणून तुम्ही आज निश्चय करा. इतकंच नव्हे, देवाकडे प्रार्थना करा. आम्ही खबरदारी घेतो की तुम्हाला रुसवा येऊ नये असं आमचं वागणं असावं, पण कधी कधी तसं करता येत नाही. तुम्हाला फुगवा येऊ नये म्हणून आम्ही हर तऱ्हेचे प्रयत्न करतो, पण कधी कधी फुगवा येईल असं आम्हाला बोलावं लागतं, सत्य सांगावं लागतं. हालेलुया. आज निश्चय करा, मी फुगणार नाही, मी रुसणार नाही, आणि प्रभू मला शक्ती दे तसं करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.